का हो मी ना हे पाय पाकिट गिकिट सबन पद्धतशीर आहेत ना. सकाळ सकाळी नसतो आता माणूस येईलच तर कसं गाडीत मग टाकताना मग हे काळा ते काळाच नाही झालं पाहिजे. एखादं फुटकं फाटकं पाकिट अशी ना बाई तर काढून टाक. घरचे धडे पाकिटच टाक त्याच्यात. हा कसं नेता जाता नाहीये काही ना काही फुटफाट होतीलच तर मग पहिलेच फुटे नसले पाहिजेत त्याच्यात. हा समजे तो हाताने पाहिले ना बरोबर. नाही बाई मी सबन पाहिले ना मला हाताने भरले ना काही तर फुटेल नाही. आता फक्त आता गाडीत नेता नेता जर काही फुटीन तर तेवढं आहे मग शिल्लक देऊन देतो ना एक थैली. त्याच्या जवळ ठेवून देतो थैली. त्याला म्हणतो की जर तदिबा काही फुटले तर त्याने वापस दिलं तर हे त्याच्यात भरती द्यायचा आहे की नाही. असं करते ना मग एक थैली वालीच देतो ना. 50 मला ते 50 लय होतील नाही. 10 पाकिट ते इतके का फुटत असतात लगे. 10 पाकिट देतो शिल्लकचे. हो ते फारच सोळा ना तसंच करतो मग 10-15 दे ना माय 5 पाकिट वापस द्यायला का तो काय करणार आहे वापस घेऊन येईन. पण ती कशी कमी नसली पाहिजे. पहिल्यांदा कसं त्याच्या मनात बसली पाहिजे त्या मालवाल्याची ऑर्डर. सबन त्याच्या मनासारखं झालं की मग तुला तर नेहमी तुम्हाला तो ऑर्डर देत राहायचं जाईल ना. मग असं दुकान आहे हिंडा हॉटेल आहे हिंडा आणि ठेवता का रे बाबू माय पाकिट असं तुम्हाला करत बसायची गरज नाही. ठोक गिराईक असते बाई. एका मुठीनं पैसा येते. मग कसं उद्याची ऑर्डरची पद्धतशीर त्याच्या मनासारखीच झाली पाहिजे. हा ना बरोबर आहे बाई तुमचं. करतो ना मी तसंच करतो. देतो ना माय 15 देतो. आपण उरले तर घरी घेऊन येते ते वापस. तसंच करतो माय. हो बाई सकाळची ऑर्डर पद्धतशीर गेली पाहिजे बाई. आणि गाडी मोठी धाटी आहे ना. मस्त मोठी गाडी आहे. मागं बघायला जातात तिथे पाकिट पहा ना आपले. असं काही दाबदूब नाही होणार. आई ओ आई कुठे गेली आई. आता एवढं काय पोळीत धावत यायला लागते. भांडण केले वाटते डबल त्या किसनाचं आहे ना. अहो नाही ना बाई आते आली ना. अशा आते आली लगे त्या गाडीत मला श्रावणी दीदी बी दिसली. मी तिला हात दिला ना पण तिने गाडी नाही थांबवली म्हणून मी इकडल्या बेपटीतून पळत आली. तुला सांगायले आते आली ना. गाडी आली मोठी गाडी आहे 4 चाकी. ते पण आली की नाही गाडी. ओय माय बाई आली काय संध्याकाळची. मी म्हटलं होतं मग आली पाहिजे संध्याकाळची. म्हटलं काय सांगा सकाळ सकाळून येते का 12 वाजता येते माय. बरं माय रातभर तिच्या संग राहणं तरी होते. मग आली व आशा आली व. अहो बरं ते म्हणतच ना जकावून येते का आता येतात बरं झालं आल्या. झालं पिंके झालं होणार तुला. आताची गाडी ते बेपटीतून येत नशील ना तर मग कधीच उभी करायला पाहिजे येते का तर जात ती उभी रे. नाही हो आली व गाडी दारातच आणली. आली होय आजा गाडी आली. आत्या आत्या मैं तुला आवाज दिलता उतर ना आत्या. किती धूळ आहे बाई रस्त्यानी. बापरे एवढे काच बंद केले पूर्ण मी. एसी चालू केला पण तरी गरमी आणि बापरे हा धूळ. बापरे परेशान झाली मी तर. पण का होई नाही भाऊ नाही झाले कोणीच नाही. आम्हाला घ्यायला नाही काही नाही. किती वेळ आम्ही त्या याच्यासोबत बसलो ते बेपटीतून गाडी नव्हती येत जाय रस्ता काहीच रस्ता ठेवला नाही. घराला आले गाडी का तिकडे वडाच्या खाली उभी करायची होती का एवढी मोठी गाडी महागाची गाडी. मग कोणा क्रॅचेस केले काही केले तर दादा कुठे गेला. अशा बाई ते की नाही तिकडे जायला ते सकाळी पोंग्याची ऑर्डर नाही की नाही तर त्या गाडीवाल्या जवळच गेलते ते आलते तर मग अजून कुठे गेले काय सांगा बाहेरच जायलात. या ना या म्हणा माय धुळालच आहे. आणि ते काय गाव आहे गावात कसे आहे बिबट्या बिबट्या असे सगळं लहान होतातच. कोणी वटे बांधते काही बांधते तर तरच झाला का माय. पोंगेची ऑर्डर असले कसले बिझनेस करता तुम्ही. बिझनेस थोडासा चांगला करायला लागत होता. पाग श्रावणी पोंगे त्याला फिंगर्स म्हणतात. फिंगर्स चिप्स हे पण नाही कळत हो. खरंच वहिनी तुम्ही मागेच्या मागेच राहिल्या काहीच सुधारल्या नाही बापा. जाऊ दे ना काही त्यांचा बिझनेस आहे त्यांना कशाला काही म्हणते जाऊ दे. आता माय बाई काही चुकलं का माय मला आम्हाला काही येत नाही बाई. आम्ही पोंगेच म्हणतो बाय का असं तर बाई पोंगेच म्हणतात की नाही त्याला. बाई तुमच्या शहरात म्हणत असतील त्याला वल्लभ काही. आता काय करा लागते काही ना काही धंदा पाणी. असा आहे माय बिझनेस काही लय मोठा नाही माय बाई. आमचा ताकापुरता रमाय नाही. या ना या माय तुम्हाला लय त्रास झाला का व. या माहिती सामान अशी पिंके आताची थैली काढणं गाडीतली. हाव काढतो ना. कवा द्या मी तुला किती आवाज दिले हो तर तुम्ही किसना संघ बबड्या संघ घेऊन राहिली ती तर तुला तर गाडी आली पीक पीक करत. आणि मी तुला थांबवलं तर खरी पण तू थांबली बी नाही पाहिलं बी नाही का व. श्रावणी दीदी मी तुला तर आवाज दिला व मी बी आली असते तुमच्या गाडीत बसून. अगं ते काच लावलेले असतात ना गाडीचे विंडोज लावलेले असतात ना थोडे दिसते बाहेरचं. आमचा एसी चालू होता ना. आईला काहीच कळत नाही का ग. बाई श्रावणी तिला नाही तिला थोडी एवढं समजते. आता हरका तुम्ही दिसल्या दोघी मायले की म्हणून आली 100 रुपयात. ये पाणी गिनी पे ये. मामाच्या घरी आली ना तर ते शहरातलं सोडून द्यायचं जरासं गावातलं पाय. आता कसं असते वातावरण मस्त मन मिळव मोकळं ये. हा आता दे ना मी काही थैली काढतो ना. कुंठून काढू थैली.
थैली आई कसं ग? बापरे, इथं तर मज्जाच आहे. अगं पिंकी, थैली नसते, लगेज असते. ते आमच्या मोठ्या मोठ्या बॅग्स आहेत आणि ते ट्रॉली म्हणतात त्याला. असं आम्ही त्याला ओढत पडत पण आणू शकतो, त्याला चाक पण आहेत. असं काही थैली म्हणजे थैली नाहीये ती कुठली. तुम्ही त्याला काढत नाही का? त्या बॅगीतच, त्या गाडीतच राहू देता का त्या बॅगा? तू राहू दे पिंकी, जा प्यालाभर पाणी घेऊन ये. आणि हे बघ, बापरे, थंड पाणी तर नसेलच ना? थंड पाणी पाहिजे होतं. जाऊ दे, छान त्या मटक्यातलं पाणी आणशील, मग थंड आणशील गार आण ग. आणि माझ्या पिलूसाठी पण आणशील एक ग्लास. पिलू, तू पाणी पिणार ना ग? नाही ग आई, मी नाही पिणार पाणी. मी माझ्या बॉटल मधलंच पिते. मी माझ्या 2 बॉटल्स भरून आणल्या. इथे कुठलं मिनरल्स वॉटर मिळणार मला माहिती होतं आधीच, म्हणून मी माझ्या पाणी भरून आणलं. 2 बॉटल्स आणल्या मी. बाई, झालं यायचं सुरू. मला आधी समजे ना, सतुबाईचं काम ओरलं होतं. सतुबाईला घागरीतलं पाणी काय माठातलंही दिलं, असं गरबलं तरी सतुबाई आमच्या शांततेनं पाणी पितात. या दोघी मायलिकीचं माय अजून घरी नाही झाल्या, आता झालंय बाई सुरू. बाई, माय भाऊजाईपेक्षा बी काम बेकार आहे बरं हे. पण आता असं माय म्हणता नाही येत. मुकच राहिले बसते बाई, पोटी भरलेलं काहीच नाही पुरत. अव या ना इकडे, बस ना. निरा उभीच राहतं काय? आणि कोणतं त्याला सामान येतं त्याला हिशोबानं काढतो, त्याला हातानच काढ. आणि गाडी तर ती भीतीलेच लावून दे म्हणा. काही कुठे न्याय लागत नाही. बरी डोळ्या देखत राहते. एवढं मोठं पटांगण आहे ना, काही कुठे न्याय लागत नाही. सांगते म्हणा ती लावून द्या म्हणा. का तू लावतो माय, कोण लावते काय लावतात, तीच लावून दे. डोक्षाला ताण नाही, मी इकडे तिकडे ठेवले. कोणत्या लेकराचं काय सांगता येते माय? पंक्चर करायचे वर, कधी कधी गोट्या ओळ्याच्या वर त्याच्यावर. आणि ये बस घंटाक बर. जाय पिंके, पाणी आण बे आत्याला, मस्त घागरीतलं पाणी आण. हा आणतो, आताच आणतो. मस्त थंड गार पाणी आणतो. हाताला घागरीतलं. त्याला थंड पाणी पाहिजे की नाही, तिकडल्या घागरीतलं आणतो ना. त्याला आईने सकूनच बोंदरी बांधली होती. बोंदरी बांधल्यानं काय झालं, ते पाणी थंडगार झालं मस्त त्याच्यात. आणि दिवसभर त्याच्यात पाणी टाकलं. ते बोंदरी ओलीस वाहू दिली. असा कपडा बांधला ना आईनं मस्त पोत्याचा. हाच्या पायाला काय ते त्याच घागरीतला आणतो. हाताला पाणी थंडगार आहे मस्त त्याच्यात पाणी. हो जाय, 2 प्याले भरून आण. बाई, तुम्ही हात पाय घ्या ना, नाही तर धुवून. थंडगार पाणी घ्या, मस्त हात पाय धुवून घ्या. हात पाय धुतलं की मोकळं वाटते. ओ माय, पाय लागू द्या माय. या नुसतं पाय लागणं का, कोरडे कोरडं आणि पाय धुणं ते प्रकार गेला वाटते आता. नाही ना माय, पाय लागतो पहिले आणि मग धुतो ना माय पाय. नाही नाही, पद्धत सोडत नाही माय मी. तुमचे पाय धुत नाही तर काय तर बाबा. इन बाई, ननद बाई आली ना माय. हिन बाई म्हणून राहिली माय मी. इन बाई सारखीच असते माय, ननद बाई. ननद बाई हा ना माय. मग तुमचे पाय नाही धुवून तर काय माय बी. म्या म्हटलं पाय लागतो, मग तुम्ही हात पाय धुवा. चहा प्यायला की धुईन म्हटलं पाय, नाही तर मग पहिल्यांदा धुवून घेतो माय. पिंके, थांब बरं तू, थांब. माय गरम पाणी ठेवतो ना. आणि तुम्ही या गरम पाणी करू. या ना घरात, या ना माय पहिले. काय अशा मोठी स्टँडर्ड की दाखवतो. चष्मा काय लावला, साडी सोडून ते ड्रेस घातले, जीन्स पॅन्टही घातला. आणि असं पाहिजे आम्हाला, तसं पाहिजे आम्हाला. लहान अडाणीपणा करून राहिली का? आता तिला पाय धरला होता का? कोणत्या काळात राहून राहिली? तसं बोली दाखवतो की आम्ही स्टँडर्ड. आणि असं भाव जायला लागे म्हणतो बाय पाय धुई. नाही, कोणत्या काळात जगून राहिली होतो. तुला नाही समज सतुबाई, तू एंबाडीच राहिली. स्वतःचा मान पान सोडत नसता. भाव जायला काय मग तसंच पाहिजे. आपला ठपका दाखवाच लागते. मग तेले काय वाटलं, आई नाही म्हणून कधी काही करून ती काय असं तसं नाही सहन करत मी. बाई, अशा मान पान हा आपल्याला सन्मानानं भेटत असते, आदरानं भेटत असते. पोटात बसून खाता आलं पाहिजे. निराश का भाव द्यायच्या पुढे पुढे नाही करायला लागत. मी म्हणतो निरा बस तिला बसून ठेवा, तुम्हीच ते जाऊन तिचे घर झाडा, घर पुसा, स्वयंपाक करा, तिला घात चारा, असं नाही. पण कसं असते, जुन्या चाली रीती झाल्या आता त्या बंद झाल्या. घरी आल्या भावजेनं गडवा भरून हजर राहिलं पाहिजे आपल्या पाय धुवाले. त्याच्यापेक्षा तिनं गालावर मस्त हसू घेऊन उभं राहिलं पाहिजे आपल्या स्वागताला. हसत खेळत आपलं स्वागत केलं पाहिजे तिनं. 2 दिवस राही ना बाई, 4 दिवस सुखाचे. हे असं नसते बाय, कुकडे आणि मला मान राहायला पाहिजे. मान असा हिसकून घेऊन नसते भेटत. मान हा पहिले समोरच्याला द्यायला लागते, मग तो आपल्याला देत असते. समजलं? न देते म्हणून भाऊजीला टेन्शन नाही आलं पाहिजे. तिला उलट हरी खायला पाहिजे की चल बाई मी देते. म्हणजे 2 गोष्टी तिच्याजवळ शिकायला भेटतात. ते आपल्याला काही शिकवते की आपल्या जोडून ते काही निघतात, ते बी आपल्याला काही 2 गोष्टी आणण्याचा काहीच नसते. द्या घ्यायचा काही लोभ नाही. पण प्रेमानच प्रेम वाढते. तिला मनात धास्ती नाही बसली पाहिजे, बाबा माई न देते, चल माय बी तिथे गरम पाण्यानं पाय धुऊ देन, पाय पुसू देन, पाया लागू दे. त्याच्या मनात मग ती हसतही नाही आपल्याकडे पाहून, उलट राग करते. असं असते, सारखंच असते बाई. घरोघरी मातीच्या चुली आपल्याला नाहीत का तिकडे धंदा. याचा विचार करा आपण. असं कुकडच्या कुकडे वागणं मला नाही पटत बाई. मी हा साधी बरी आम्ही जशी हा तशी. जाऊ दे, तुला नाही कळत. अगं तसं नसते ताई, थोडस दाखवायला लागतेस का, मग ते सारखे राहत असतात. कर माय तू म्हणा ना, मले मायासारखंच राहू दे माय. मला काम आहे बाई साधं भाधं. जे म्हणा ते पोटातले ओठात, असं आहे माय काम. चल दे श्रावणी, ये ना बाई इकडे. काय व पोरगी तर तीच उभी राहिली. ये ना, अव मामाच्या घरी आली ना. मामाच्या घरी असं मन मिळून राहत असतात, असं नसत राहत दूर दूर. ये
ते पिंकी पाहिनं किती साजरी मन मिळून राहते. अहो तिथं जाय तिच्या संग खेळायला. तिचे लय दोस्त आहेत मस्त लहान लेकरं आहेत यायटा खेळायला. जाय तिच्या संग खेळायला जाय. गाव पाय मामाचं. हा ये इकडे. ती का उभी राहिली व मावशी तू कधी आली इथे? हा बाई मला तर लय झाले. माझ्या 8 दिवस झाले आणि चालली होती मी परवा दिवशी. तुला आईचा फोन आला येते म्हणे तर म्हणून मग मी थांबली अजून 2 दिवस. आणि मामाने मस्त ऑर्डर भेटली. मामानं मस्त बिझनेस सुरू केला बाई. तर त्याला ऑर्डर भेटून राहिल्या. तर मग मी म्हटलं तेवढाच आपला मामीला हातभार लागते. लय धंदा करते होते. तर मग मी म्हटलं तिनं ते मग येतं आपण येतो स्वयंपाक पाण्यात पा म्हणून मी थांबली मग 2 दिवस. आणि लागे मग तर आईचा फोन आला तर अजून 2 दिवस मोडले मला. माई रसाई लय लांबून राहिली. तू कोणत्या वर्गात गेली हो बाई आता? आता मी 7वीत चालली आता. हो का? पिंकी आता 7वीत गेली. हो 1 वर्षानं मोठी असते त्याच्यापेक्षा आहे की नाही. हो आणि का ताई बाबा नाही दिसून राहिले? बाबा कुठे गेले? आणि हा दादा अजूनही नाही आला नाही पाय बरं. आणि तू म्हणते की असं नको म्हणून तसं नको म्हणू. त्याचं काम नव्हतं का? घरी राहिनं मी सांगितलं होतं ना मी येऊन राहिली म्हणून. बरं झालं पाहुणे नाहीत आले. मग पाहुणे नसते आले तर काय माझ्याकडचं भाऊ आला असता लगे हा बाहेर मग लय मान पाणी राहिला असता नाही. तू म्हणते की काही म्हणू नको. तो आता घरी आलता चहा पेला डबल गेला. आता काही माणूस करता घरातच राहत असते का? आणि त्यानं सांगितलं तू येतो म्हणून. आणि लगे सांगितलं की आता संध्याकाळ झाली तर उद्या सकाळची येशील. त्या त्याला नक्की सांगितलं होतं का मी संध्याकाळची येतो म्हणून. तू तर म्हणस मी उद्या सकाळी येईन. आली तर मासही नाही येतो म्हणून तर गेला दारात. आता गवती जशी कुठे वडाच्या खाली कुठे जाणार आहे तर रातचं संध्याकाळ झाली येईनच ना. बाबा कुठे अंग असतील व बाबा अजूनही कामं करतात आहे ना ताई. आता शोभते का दादाले वहिनीले की बाबाले कामं करायला लावतात? बाबा काय कोठ्यात गेले? का आहे कुठं धोरणा वासरू सबन तिकलं त्यानं. अगं बाई मला घरी गाय होती मस्त खाणीतली गाय आहे तर मी त्याला दिली. आता जनली ते वासरून गाय लागे महिना झाले त्याला. मग मला आलता लागे दूध दिली त्याच्या संग. तेच गाय आहे त्याच्याजवळ आता मस्त दूध देते. आणि बहिणीनं म्हटलं अव अशी हिताची आहे व हे पाय घरी 1 लिटर ठेवते आणि लागे 2 लिटर दूध लागे इकती. दही करते दही ताक लागे दूधही मस्त उकडे लागले 2 लिटरचे. सकाळून 2 लिटर संध्याकाळी 2 लिटर आणि 1 लिटर लागे घरी ठेवते. पोटेले भन काढ लागे आणि चहा पाणी आले मला बी दूध देते. लय मस्त आहे हिताची आहे बरं. हीच करीन तर मग आपला काय काय फायदा. स्वतःच करते आपल्याला देते का काही. पाय ना गरम पाणी करायला गेले का काय पर्वत चढायला गेले. तू तर म्हणतो की बहिणीला काहीच नको म्हणू. पाय ना अजून येतात गरम पाणी घेऊन. जाऊ दे चल्ली मी हात पाय झाले. आता धुऊ देतो मी दिली पाय. एवढी मी हलकी दिसली काय? या म्हणा आता धुऊ देतो मला पाय. इतक्या वाकडची मी उभी होती आणि ते त्याला भर पाणी गरम करणं नाही झालं. आता नाही धुऊ देत मी पाय गे. आता ते मी आता सांगतोच गंमत. आशा आली का हो बाई? अरे बापा रे श्रावणी बाई बी हाय वाटते. कोणत्या वर्गात गेली हो बाई? आता मोठी झाली हो मोठी दिसते हो. मी 7वीत गेली. अरे लेक साजरा आहे. आमची पिंकी बी आता 6वीत गेली मला वाटते. हो 6वीत गेली. हो यंदा आता 6वीत जाईन ते. 5वीची परीक्षा दिली ना तिनं. साजरा आहे. शिका बापू हो शिका मोठे व्हा. आणि का बाबा तुम्ही काय आता कुठे चालले? ढोरा वासराचं काम करून राहिले. तुमचं काय काम आहे? दादा करीन ना नाही तर वहिनी करीन. तुम्ही काय जाता? अव आशाबाई मी काही काम नसतो करत. हात जरी फिरवला तर लय हातभार लागते माझ्या सोनीले. चालूच राहते व ते दिवसभर. दुखते तरी म्हणत नाही दुखते. मग असं वाटते बसून बसून आपण अजून बिमार पडायचं हो. हे म्हातारपण जेवढं बसशीन तेवढं हातपाय दुखतात. कामात असलं ना चालू हिंट फिरत तर जरस बरं तरी वाटते. म्हणून जातो कोट्याच्या अंग. गाय दिली ना सतुबाई ना तर मग आता त्या गाय आहे वासरी आहे तर चालतेस काही ना काही. काम धंदा काही नाही तर बापाले. मस्त बसणं आणि 2 टाइम मस्त टप्पू हाणणार. पोटभर जेवतो आणि मस्त सुखात झोप काढतो. तू कशी आहेस? मजेत आहे? पाहुणे कसे आहेत बाई? आणि पाहुण्याची ड्युटी साजरं चालू आहे बापा. सबन नोकरी गिकरी साबण साजरं आहे ना? हो बाबा मी तर मजेत आहे मस्त आहे. पहा ना बाबा गाडी घेतली ना आता आम्ही. ती जुनी होती की नाही ती विकून टाकली आणि हे घेतली नवीन लेटेस्ट आहे मॉडेल. पाहिली का बाबा तुम्ही? पहा ना तुम्हाला काही हरिकच नाही बाबा. आणि म्हटलं पाहुण्याचं प्रमोशन झालं बाबा. हो आता तर अजून मस्त पगार वाढला. सगळं सुखात आहे बाबा मस्त. तुम्ही या ना माझ्या घरी. मी तर म्हणतो राहिले या महिनाभर. पहा ना मस्त पोरीचा कारभार. अरे नाही बापा त्या फ्लॅट मध्ये 4 भिंतीत मले काही गमत नाही बाई. म्हणून मी येत नाही. आणि आमच्या घरी पाय बरं कसं आहे सगळ्याकडे असं मोकळा आहे मस्त. एवढं मोठं अंगण आहे वसरी आहे. गाईच्या कोट्याच्या अंगही जाऊन बसलं तरी मोठी जागा आहे.
आमचं ऐस पैसा आहे तुमच्या त्या फ्लॅट मध्ये तुम्हाला लखलब बाबा ते तर तीच सबन ते तुम्हाला जमते आमच्यासारख्या म्हाताऱ्याला गमते काय बोलायला नाही काही नाही कुणी राम राम करत नाही कुणी बोलत नाही सगळे आपापल्या ह्याच्यातच बॅगा उचलले की चालले ड्युटीवर आमचं गाव कसं मस्त दिसला की अर्धा का एक घंटा बोलत बसते मी मा गावातच सुखी आहे बापा हो बाबा फ्लॅट सिस्टीम तशीच असते एकदा सवय झाली की काही वाटत नाही तुम्ही या तर खरी पहा तुम्हाला करम गिरगी मस्त मोठे मोठे गार्डन आहेत बाबा फिरायला जाता येते बर बर पाहिजे एखाद्या बाबती येईल अरे आली का आशा तू अरे मला वाटलंच होतं तू आता येतं का म्हटलं सकाळी येते कडे मग ही गाडी तुझीच होती वाटते पिक पिक करतच जाय हो आम्ही आलो पण त्याला तर काही पत्ता नाही हा किती वेळची आली मी की मला वाटलं का दादा कुठे गाव सोडतच गेला का ते घ्यायला तर आलाच नाही घरी मी 2 घंटे झाली ना आली पण त्याला पत्ता नाही हो रे बाबा रे हे अजून लोंगी मिरचीच आहे बाबा हे काही फिक्की होत नाही अव बाई मी होतीच होतो मी आता तुला म्हटलं बा घरी येतो घ्यायला हा तूच तर म्हणत आमची गाडी आहे ना आम्ही आमच्या गाडी नाही येतो ना आमच्या सोयी नाही येतो आलो ना बा बघ कशी आहेस तू मजेत आहेस आमची चिमू कुठे आहे ओ मा श्रावणी कशी आहेस बाई तू मी मजेत आहे मामा अरे हे पिंकीची आई कुठे गेली का हो बसवतो बाई घरी नाही का दोघं पाहिले की अरे ते पाणी गरम करायला गेल्या आता पाणी गरम करायला 2-4 घंटे तर लागतीलच ना रे दादा माझे पाय धुवायले पाणी गरम करून आणतो म्हणत आणि तुही पोरगी गेली त्या घागरीतलं पाणी आणायले मी तर म्हणतो नदीवरच आणते का काय पाणी आणि वहिनी आता काय पाणी गरम कसं करतात आणि कसं नाही बाबा 2 घंटे झाले माहिती उभ्या तूच सांग आता बापा रे झाला ननपणेचा ठसका सुरू झाला बाबा काही खरं नाही आता मी नाचत नाहीच नाही आपल्या दोघा बापल्याकडे काही खरं नाही चुकू नका बाबा नाही दादा हे फाईलवरच घेते नाही हो महिन्यात बाई माय ते दूध आले उकळा आहे की नाही तर ते बाई आली दूध नाही आले तर मग ते तिनं दूध नेलं तिने मग सांगितलं की सकाळी शिल्लक पाहिजे तर ते बोलत बसली म्हणून उशीर झाला माय या पाठ टाकला पाय धुतो तुमचे या हो हो आलेच हे काही सुधरत नाही नाकात घुशी अशा ना नाकात घुसते माणूस इतका तोरा नाही दाखवा लागत अशा ननदपणाचा ठसका दाखवत असतात का इले किती शिकवाना काय सुधरत नाही अहो जे दिलं तेच वापस येते सारा इले सारखंच आहे ना हिले सुधरू न मुश्किल आहे माई माय बी म्हणे हिला इचकलं वांगा आहे